हॅलो एव्हरीवन, माय नेम इज पूजा. मी आज तुम्हाला माझा रिसेंटली LTI माइंडट्रीसोबत इंटरव्ह्यू झालेला फॉर द पोझिशन ऑफ जावा बॅकएंड डेव्हलपर फॉर 4 to 5 years. आणि त्यांनी मला जे विचारलेले क्वेश्चन्स होते ते फर्स्टली इंट्रोड्यूस युअर सेल्फ, देन एक्सपिरियन्स, टेल मी अबाउट युअर एक्सपिरियन्स, मीन्स तुम्ही काय रोल परफॉर्म केले एक्झिस्टिंग कंपनीमध्ये. देन स्टार्ट विथ द कोर जावा, देन हाऊ वी क्रिएट अ स्ट्रिंग. The answer was a string literal and the string keywords. Then he's starting cross questioning on that string concept. For example, he give me a one string that str hello, then the str1 equal to hello, and using a string str equal to new string hello. Then he told me how many objects it's created, and also asked me a question like str1 is equal to str2, it is true or false. Then ask about the equals method also. The next concept was the inheritance, then the type of inheritance, and then why multiple inheritance not allow in Java. And second question was is another way to achieve multiple inheritance in Java. Then it's interfaces that we use instead of multiple inheritance. Then the next question was regarding the programming. The program जो त्यांनी मला दिला होता तो accuracies of each word in array list. मीन्स एक ॲरे लिस्ट त्यांनी मला दिली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी मला असं दिलं होतं की सिटीजचे नाव आहे ऑस्ट्रेलिया, इंडिया, देन इंडिया. तर मीन्स इंडिया जर दोनदा आहे ॲरे लिस्टमध्ये तर त्यांनी 2 असं प्रिंट केलं पाहिजे यूजिंग अ ॲरे लिस्ट. आणि हे त्यांनी मला विदाऊट एनी प्री डिफाईन्ड फंक्शन्स विचारलेलं. देन गो टू डेटाबेस साईड क्वेश्चन्स. त्यांनी मला विचारलेलं की डेटाबेस तुम्ही कोणता यूज केला आहे तुमच्या प्रोजेक्टमध्ये. देन आस्क अबाउट द प्रायमरी की, फॉरेन की, देन द डिफरन्स बिटवीन प्रायमरी की अँड युनिक की. देन एक प्रोग्राम त्यांनी मला विचारलेला डेटाबेसचा की फाइंड सेकंड लार्ज सॅलरी ऑफ द एम्प्लॉई. आणि हा मोस्टली खूप साऱ्या इंटरव्ह्यूजला हा क्वेश्चन्स डेटाबेस साईडला येतो. सो इट्स अ इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. देन ऑब्वियसली द बॅकएंड साईड रोल होता तर स्प्रिंग बूटसाठी त्यांनी मला क्वेश्चन्स विचारलेले. द फर्स्ट इज डिफरन्स बिटवीन स्ट्रिंग अँड व्हाय स्ट्रिंग वुड कम इन पिक्चर. Then the most important annotations we use in the Spring Boot. Then we have enable auto configuration and all the list. Then means how to handle the exception in the Spring Boot. Then he started about Hibernate. The Hibernate concept was ORM, JPA. Then the microservices. Basic questions of microservices. Then he asked about some polymorphism concept, that method overloading, method overriding, and means त्यांनी मला एक असा प्रोग्राम दिलेला की ज्याच्यामध्ये त्यांनी एक पॅरेंट क्लास आहे आणि पॅरेंट क्लास एक चाइल्ड क्लास आहे तो पॅरेंट क्लासला एक्सटेंड करतो आहे. तर पॅरेंटमध्ये पण शो मेथड आहे आणि चाइल्डमध्ये पण शो मेथड आहे. आणि जेव्हा आपण मेन क्लासमध्ये ती कॉल करतो parent1 इक्वल टू न्यू पॅरेंट अँड पॅरेंट क्लासचाच ऑब्जेक्ट क्रिएट करून आपण न्यू ची मेथड कॉल करतो. तर इथे p1 डॉट शो आणि p2 डॉट शो केल्यावरती काय आउटपुट येणार. तर हा एक असा प्रोग्राम होता. प्लीज तुम्हाला जर याचं आउटपुट आणि एक्सप्लेनेशन पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा. देन हिज आस्किंग अबाउट कलेक्शन्स. दॅट मीन्स कलेक्शन हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे जावासाठी.
सो त्यांनी ॲरे लिस्टचे प्रोग्राम्स, लिंक लिस्टचे प्रोग्राम, हॅश मॅपचं इंटरनल स्ट्रक्चर, हॅश मॅपचे 1-2 त्यांनी प्रोग्राम मला विचारलेले. आता ह्या व्हिडिओमध्ये मी सगळं शेअर नाही करू शकत. प्लीज मला कमेंट करून सांगा जर तुम्हाला याच्या डिटेल्स मध्ये आन्सर आणि ऑल तुम्हाला पाहिजे असेल तर. आणि हा इंटरव्ह्यू माझा माइंडट्रीचा रिसेंटली लास्ट मंथमध्ये सप्टेंबरला झालेला. असेच माझे काही इन्फोसिसचे वगैरे पण इंटरव्ह्यू लास्टली मी दिले आहेत. जर तुम्हाला त्याच्यासाठी पण प्रिपेअर करायचं असेल तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.